नमस्कार मित्रांनो, लोन म्हटलं की आपल्याला थांबायची तयारी असते. 3 वर्षासाठी आपण लोन काढतो, 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष. होम लोन वगैरे असेल तर 15 आणि 20 वर्षाच्या पुढचा कालावधी असतोय. तिथं मात्र आपण थांबायची तयारी असते, डे 1 पासून थांबायची तयारी असते. पण इन्व्हेस्टमेंटचा ज्यावेळेस विचार येतो त्यावेळेस मात्र आपली मानसिकता अशी असते की बाबा रे, आपण इन्व्हेस्टमेंट केलं की दुसऱ्या दिवशीपासून पैसे वाढले पाहिजेत. मित्रांनो, इथं रातोरात काही होत नाहीये. ज्या लोन देणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्या कंपन्यांमध्येच आपली इन्व्हेस्टमेंट असते, तर ते लोन रिकव्हरी काय एका दिवसात होत नाहीये. त्यामुळे त्यांना वेळ लागतो. मग ते प्रॉफिट कमवायला पण वेळ लागतो. मग तो कमवलेला प्रॉफिट आपल्यापर्यंत पोहोचायला पण वेळ लागतो. अगदी तसंच आहे इन्व्हेस्टमेंटचं. थांबलं पाहिजे आपण. माझ्याकडे एक डेटा आहे. ऍक्सिस म्युच्युअल फंडचा जवळपास इक्विटी ओरिएंटेड स्कीमच्या जवळपास 9 स्कीमचा डेटा आहे इक्विटी ओरिएंटेडचा. त्याचा फोटो येईल तुमच्याकडे. तुम्ही मला पर्सनली ह्या रीलच्या खाली मेसेज करा, मी तुम्हाला पर्सनली हा डेटा तुम्हाला मी फॉरवर्ड करेन. या डेटामध्ये जवळपास 9-10 स्कीम मध्ये एकही अशी स्कीम नाहीये की जी 15% खाली रिटर्न देते. ऍक्सिस म्युच्युअल फंडचं एक एक्झाम्पल घेतलंय आणि हायेस्ट जवळपास 22% रिटर्न आहेत. अजून काय पाहिजे? फक्त मित्रांनो थांबलं पाहिजे. तुमची थांबायची तयारी असेल, तुमची अमाऊंट कितीही असो, SIP सुरुवात करा. या रिलेटेड अधिक माहिती पाहिजे असेल तर या नंबरवरती संपर्क करा. पण पैसे बनवा. थँक्यू.